नमस्कार, मी अंकुश मुडे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष संपूर्ण भारतभर राज्यभर सर्व शासकीय कार्यालयामध्ये पुण्यश्लोक 300चा लोगो लावून सर्व प्रशासनानं अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 2 पुतळे आटपाडीच्या जुन्या तहसीलदार कार्यालयामध्ये अडगळीच्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये असलेले एक फोटो सकाळी माझ्या काही मित्रांनी माझ्या निदर्शनास आणून दिला की अशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अपमान होते किंवा ते अडगळीच्या खोलीत अहिल्यादेवींचा पुतळा ठेवलेला आहे. तर आम्ही सर्व पत्रकारांना घेऊन आम्ही तहसीलदार शीतल बंडगर मॅडम यांच्याकडे जाऊन त्या पुतळ्याची व्यवस्थित देखभाल ठेवण्यात यावी, ते पुतळे का काढून आणलेत याची कोणत्याही पद्धतीची माहिती तहसीलदार मॅडमकडे अवेलेबल नव्हती. ते कुठले पुतळे आहेत किंवा अहिल्यादेवींचा अपमान कोण करतंय, जुन्या तहसीलदार कार्यालयामध्ये अडगळीचं पूर्ण वातावरण आहे, सगळ्या खोके वगैरे सगळ्या अस्ताव्यस्त अशा अवस्थेत आहेत. तर तिथं अहिल्यादेवी होळकरांचा नेमका अपमान कोणी केलाय ते शोधलं पाहिजे. आणि हे पुतळे कुठले आहेत, काही जण असे सांगतायत की 2008 साली निंबोडे या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला होता, तो काढून आणण्यात आला. मग त्या काळचे जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत किंवा तिथले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहेत, त्यांनी त्या पुतळ्याची देखभाल का ठेवली नाही हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय. आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या कार्यकर्त्यांवर पडलेल्या केसेस आजही कोर्टात प्रलंबित आहेत. म्हणजे 10-1 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. अत्यंत गंभीर बाब आहे की अहिल्यादेवी होळकरांना अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलं जाते आणि कुठल्याही पद्धतीचं आज त्रिशताब्दी वर्ष आहे आणि त्या वर्षात देखील अहिल्यादेवी होळकरांचा गौरव केला जात नाही. हे आटपाडी सारख्या एका पश्चिम महाराष्ट्रातल्या एका म्हणजे लोकशाही जिथं पहिल्यांदा रुजवली गेली अशा ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा अपमान होणं कदापि तिथल्या धनगर समाजाला किंवा तिथला जो बहुजन समाज आहे या समाजाला हे मान्य नाही. आणि लवकरात लवकर तहसीलदारांनी या पुतळ्याची जर देखभाल होत नसेल, आता त्यांच्या हद्दीमध्ये आहे म्हणून तहसीलदार म्हणतोय, तर ह्याची देखभाल होत नसेल तर स्वयंसेवी संस्थांना किंवा ज्या कोणी लोकांनी हा पुतळा बसवण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला त्या लोकांच्या तो ताब्यात देण्यात यावा. असा अडगळीच्या खोलीत टाकू नये किंवा अहिल्यादेवींचा अपमान कुठल्याही पद्धतीचा होत असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आणि ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि याच्यावरती जे कोणी अधिकारी त्या काळचे आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.